पाटील आरामशीर, जास्त कुतू नका म्हणलं. पोलीस वाजायला आणि आर्मी वाजायला काय ऐकू गेलं तर गोळ्याच मारते आपल्या. उत्तम लेका, तू तर माझ्यापेक्षा कुतू राहिला पाहिजे लेका. आणि आरामशीर पादना जरा असा. कॅप्टन गोट्या, काय वाटतं तुम्हाला? कोणी येईन का मला या गावात हागायला बाहेर? असं वाटत तर नाही कॅप्टन पांड्या, पण ड्युटी तर करावंच लागेल ना. कोणी हागायला बाहेर येऊच आहे ना. यो अरे सरपंच साहेब, मला काय जरा सांगता का लवकर? थांब ना गणपत, कोणा वंजिले चालला तू? येऊ ना निकाल माणसं. आणखी नवीन माणसाला का डबल सांगायला लावतो का? थांब जरा 5 मिनिटं. निकाले मास्टर सांगणारच आहे ना आता. अरे हो सरपंच साहेब, ते 100% बरोबर आहे तुमचं, पण मला आम्हाला एका घंटा बसून ठेवलं तर कायसाठी आहे बा? कायची मीटिंग आहे जरा सांगा लागेल ना. राजू, तुमच्यासारख्या माणसांचं जर घाई केली तर मला सामान्य माणसानं काय करावं? गावचा पोलीस पाटील तर घाई करा, ते म्हणलं बाकीचे लोक दम धरतील का बा? अरे सरपंच साहेब, म्हणलं करू का सुरुवात? कोणी तर बाकी नाही राहिलं. आले वाटतं ना निकाल धन. हे बा कसं आहे मंडळी, विषय जरा गंभीर आहे म्हणलं, तर म्हणलं गावातले म्हटलं सर्व लोक तुमचे येऊ द्या, मग सांगते आधी सविस्तर. अगं चाल का मास्तर, सुरू कर. आले निकाल धन, बसून ठेवलं का उन्हात आणाचं? बरोबर सुरुवात करून द्या मास्तर. तर मंडळी, गंभीर विषय असा आहे की समजा आपलं जे गाव आहे, तर आपल्या गावाची जे तक्रार आहे तर हे म्हणलं केंद्रात गेलेली आहे. म्हणजे हू कसं राहिलं की आपल्या गावातनी कोणाच्याच घरी संडास बांधून नाहीये. त्याच्यानं आपल्या गावातला प्रत्येक नागरिक जे आहे हे म्हणलं हागायला चालला उगल्यावर. त्याच्यामुळे झालं असं की कोणत्या तरी ग्रामपंचायतनं आपल्या ग्रामपंचायतची तक्रार केली आहे केंद्रात. तक्रार केली म्हणजे कशी तक्रार केली बा? पोलीस पाटील साहेब, तक्रार अशी झालेली आहे की समजा आपल्या गावातले म्हणते निकाल जण हागायला बाहेर जाते, हे तक्रार झालेली आहे आपली केंद्रातनी. मायाची खटखट सांगा आता, तक्रार करण्याची तर मग मुकेश घ्यायला पाहिजे. असा कोणता बुद्धिमान आहे जे घरात हागू राहिला? आपण का बैलाच्या कोट्यात राहतो का? आपण घरात राहतो ना. घरात कसं हागणार आहे माणूस? माणूस म्हणलं हागायला बाहेरच जाईल ना. यातनी काय चुकीचं आहे हो? बाप, या गावची परिस्थिती लयच खतरनाक आहे. लोक लयच मागासलेले दिसू राहिले. नाही, कसं आहे साहेब, मागासल्याचा विषय नाही आहे. ते झालं असं की समजा हे जे लोक आहेत आता हे जंगली कामं करणारे लोक आहेत, आणि म्हणलं आदिवासी इलाक्याने घेतलेले आहेत ना, त्याच्यानं म्हणलं याच्या बुद्धीचा विकास झालाच नाही, हे फरक पडू लागला. अरे मग होतं सरपंच साहेब, यायला मागासच म्हणा लागेल ना, का विकसित म्हणता येईल? गावकरी मंडळी पहा कसं असते माहित आहे का? बाकीच्या जे ग्रामपंचायत आहे इकडे म्हणलं लोक बाहेर हागायला जात नाहीत. म्हणजे काय असते, ते गाव हागणदारी मुक्त असते. तर आपल्याला बी आपलं गाव हागणदारी मुक्त करायचं आहे. मायाची खटखट, हागणदारी मुक्त म्हणजे हागणं बंदच का? मग खाल्ल्याला कुठं जाईल म्हणलं? खाल्ल्याला जाणार कुठे आहे? अहो खाल्ल्यावर मी तर म्हणतो हागाच लागणार आहे ना. बिना हागल्या तर म्हणलं माणूस राहू शकते का? नाही हागला तर म्हणलं माणूस तर मरून जात आहे. अशानं हप्त्याभरात तर मरते राजा माणूस. सरपंच साहेब, राजू खरी गोष्ट आहे ना. खरं तर म्हणलं गावातलं दारू तंबाखू गुटखा बंद करायला पाहिजे बा. तुम्ही म्हणलं जनतेचं हागणं जर बंद करसान तर म्हणलं अशानं कसं होणार आहे? जनता म्हणलं हागल्याशिवाय कशी राहील राजा? बिना हागल्याचा म्हणलं कोणता माणूस राहू शकते का? हागणं बंद नाही करू बा. हागणं पाहिजेच असते माणसाले. नाही, मुद्द्याची गोष्ट आहे ना हे. ऐकून म्हणलं मांगाले काटे आलेत ना. हागणं बंद म्हणल्यावर राजा कसं होणार आहे? बिना हागल्यात राजा माणूस राहू शकते का सरपंच साहेब? अजी सरपंच पाजी, तुझी पागल तो नहीं हो गए? बिना टट्टी करने के इंसान कैसे जिंदा रह सकता है? टट्टी तो करना पड़ेगा ना सरपंच बाजी, अगर खाना है तो. पागळा सरपंच साहेब, आपल्याला काही हे तुमची गोष्ट मान्य नाही म्हणलं. कारण समोर असं नाही झालं पाहिजे की बा तुम्ही गावचे पोलीस पाटील आपण कसे काय हागले. हागल्याशिवाय म्हणलं आपण राहू शकत नाही. मला म्हणलं दिवसातून 2 टाइम हागल्याशिवाय मला चैन पडत नाही. पा मंडळी जरा शांतता घ्या ना. अरे हागणदारी मुक्त गाव काय असते हे आधी आपण समजून घेतलं का? नाही घेतलं ना. मग असं एखादं म्हणलं कोणतं विधान बोलणं तुमचं बरोबर आहे का? आहे की नाही? आता पहा, मी तुम्हाला हागणदारी मुक्त गाव म्हणजे काय असते हे तुम्हाला आधी समजावून सांगतो. हो, जरा सांगा बरं हागणदारी मुक्त गाव काय असते? तर कसं असते माहित आहे का? आपण जर समजा उघड्यावर हागायला बसलो तर त्या विष्ठेवर माशा बसतात आणि ते माशा आपल्या मागं आपल्या घरी येतात, बरोबर आहे? आणि मग जेवण करताना त्याच माशा आपल्या अन्नावर बसतात आणि तेच अन्न आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्याला आजार होतात. त्याच्यामुळे समजा शासनानं एक अशी योजना काढलेली आहे की प्रत्येक घरामध्ये शौचालय असणे गरजेचं आहे. त्याला संडास घर असे म्हणतात. तर त्या संडास घरामध्ये जाऊन आपण शौचालय करू आणि आपलं गाव हागणदारी मुक्त करायचं आहे. हागाले घर म्हणल्यावर लय झाली नाही. लोकांना राहिले घर नाही, मला हागाले घर कुठूनच बनवा. नाही हो साहेब, आता ठीक आहे, सरकार समजा आम्हाला हागाले घर बांधून देऊ राहिली है ना, बरोबर आहे. पण समजा आता ज्याच्या घरी खायला सोय नाही आहे, मग त्यानं हागाव कसं? त्याच्यापेक्षा म्हणलं पहिले खायची सोय करायला लावा, मग हागाची सोय करायला लावा. कसं आहे दादा, हे जे काम आहे ना, हे काम मला सरकारी धोरणानुसार होत असते. तर आपल्या आधी काही असते का? आपण म्हणलं सरकारचे नोकर माणूस आहे. आपल्याला जे ऑर्डर भेटला ते ऑर्डर समजा आपल्याला प्रत्येक गावावर अप्लाय करावं लागते. एवढंच काम आहे आपलं. आता तुमचं गावकऱ्याचं पहिलं काम काय माहित आहे का? आपण या मीटिंगले बायाले मुद्दाम बोलावलं नाही, कारण हागण्या गिगण्याचा विषय चालते का नाही, त्याच्यानं बायालाच देता. तर घरी जाऊन म्हणलं आपापल्या बायकोला सांगायचं उघड्यावर हागाले जायचं नाही. काऊन?
काहून का सरकारकडून हर गावातनी 2-3 पोलिस किंवा आर्मीवाले बंदूक घेऊन सोडलेले आहेत. सरकारचं हे जे धोरण आहे लय स्ट्रिक्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय संघटनेहून भारतावर सर्वात मोठं समजा काय म्हणते ते बर्डन आणलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारले हे जे धोरण आहे हे जबरदस्ती राबवण्यात येत आहे आणि समजा याच्यामध्ये सर्व जनतेचं हित आहे है ना. तर तुम्ही आता घरी जाऊन आपल्या घरच्याला सांगायचं की बाहेर कोणच हागाले जायचं नाही. तर मायाची खटखट पंचायतच झाली ना हो साहेब. तर चला मग आता आजची मीटिंग बरखास्त झाली. आता हे तुम्हाला सर्वांना सूचना भेटलेली आहे, कोणच बाहेर हागाले जायचं नाही. हा लक्षात घ्या, नाही तर स्वतःची जबाबदारी स्वतःवर राहील. अय्यो हे काय नवीन आणलं म्हणायचं किंवा अबो हो ना माय रातच्यानं मला माईचा माणूस सांगत जाय ग्रामपंचायतनं म्हणे असा निर्णय घेतला म्हणे किंवा बाहेर हागणं बंद म्हणून. क्या माँ गाँव की लोगों की अकल क्या घाट चढ़ गई क्या जी? अजी इमला भाभी मेरे को एक बात बताओ, तुम ये औरत जात घर में कैसे हगेंगी? काय माय मेरे को तुमची हिंदी नाही समजती म्हणला, तुम मराठी में बोलो ना मेरे सोबत. अहो माय मी म्हणलं तुम्हाला बायाच्या जातीनं घरात कसं हागाव म्हणलं बापा, आणि कुठं हागाव माय काय माय माय बाहेर जर हागायला गेलं तर पोलीस वाले आहे म्हणते आणि ते मिलिटरी वाले बी सांगितलं म्हणते. काय करा बापा, आता तर जुलूमच केला ना ग्रामपंचायत ना आपल्या. अजिबात दुनिया झाली बाई, घरात नाही म्हणलं हागासाठी घर कसंच बांधा बापा. आम्ही नाही पाहिलं म्हणलं बापजांनी काय होतं हे. सरकार तर म्हणलं बापा काहीच्या काहीच नियम काढतं ना, काय करा माय. शांते पोट लय दुख राहिलं शांते, 2 घंट्यापासून लयच पोट दुख राहिलं म्हणलं. अहो काय माय तुम्ही बी मग हागायला जा ना, या ना हागून. नाही शांते हागायला नाही जात आहेत शांते, गावाचा पोलीस पाटील आहो मीच जर बाहेर हागायला गेलो तर बाकीची जनता काय करन. गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, जबाबदारी बनते माई बी काही. बापा हे कशी जबाबदारी बापा जीवावर बेतली. जा ना माय हागाले, कोणाला तरी फोन करा आणि दोघं सोबत चालले जा हागाले. हो ही आयडिया बरी आहे शांते. हॅलो उत्तम आहे का रे? हो पाटील उत्तमच बोलू लागलो. काहून असा कुतल्यासारखा बोलून लागला रे? अरे काय सांगू पाटील, हागू लागली राजे हो. अबे तर मग हागला काहून नाही? पाटील राजा कसं हागता, बाहेर पोलीस वाले आहे म्हणते ना. अबे कुठे आहे बे लेका पोलीस वाले हे लेका पोलीस पाटील आहे ना. बरं एक काम कर, मी येतो तुझ्यासोबत हागाले, लोड लोक घेऊ. चाल ये बरं बाहेर. असं म्हणता या मग. हो आलो, चाल ठेवतो मग फोन. वा 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 जमलं शांते, लय जोराची लागली होती. पाटील आरामशीर, जास्त कुतू नका म्हणलं. पोलीस वाल्याला आणि आर्मी वाल्याला काय ऐकू गेलं तर गोळ्याच मारते आपल्या. उत्तम लेका तू तर माझ्यापेक्षा कुतू राहिला पाहिजे लेका, आणि आरामशीर पातना जरा असा. कॅप्टन गोट्या काय वाटतं तुम्हाला, कोणी येईन का म्हणलं या गावात हागायला बाहेर? असं वाटत तर नाही कॅप्टन पांड्या, पण ड्युटी तर करावंच लागेल ना. कोणी हागायला बाहेर येऊ चाय ना यो. पाटील हो पाटील पाहिजा मिलिटरी वाले आले. अबे होले का उत्तम दिसले मले, बावाज नको करू, शांत राह. अरे काय राजा गोट्या सर, पादू नका राजा. कॅप्टन पांड्या मी नाही पादलो राजा, तुमच्या समोर तर हागलो राजा मी. आता काय पादणार आहो मी. कॅप्टन गोट्या कोणतरी हागायला बाहेर आलं. हो कॅप्टन पांड्या, ते आवाज आला पा, इकडे तिकडे सर्च करा. अरे बापरे सापडलो रे, अरे वाचवा रे. अरे रामा हा परमेश्वरा, आता काय करू रे, आता हे मारतेत रे बापा रे. खबरदार जाग्यावरून हालायचं नाही, नाही तर गोळ्या घालीन. नाकावरची माशी जरी हाणली तरी सर्व गोळ्या मस्तकात घालून देईन. अबे उत्तम लेका पाय लवकर. कॅप्टन पांड्या पकडा त्याले पकडल्याशिवाय वापस नका येऊ कॅप्टन गोट्या. हो कॅप्टन पांड्या. तर मंडळी बघितलं उत्तम आणि पोलीस पाटील कशी पळून गेलेत. आता आपणासमोर बरेचसे प्रश्न उभे राहतात. काय कवठे महाकाळ गाव हागणदारी मुक्त होईल की इथची जनता या योजनेला पळून लावेल? कवठे महाकाळ गाव हागणदारी मुक्त होईल की नाही होईल हा तर पुढचा प्रश्न आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र कमी होणार नाही. पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते. तोपर्यंत तुमची रजा घेतो. आणि हो उद्या पाहायला विसरू नका टकाटक विठ्ठल डाके.